आज आपल्याकडे माजी नगरसेविका 2 वेळा त्यांनी नगरसेविकेचं पद पण भूषवलेलं आहे आणि माजी महिला एवं बाल कल्याण सभापती पण झालेले आहेत आणि भरपूर ठिकाणी त्यांनी सभापती अध्यक्ष असे भरपूर आपण त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये बघणारच आहोत। तर असे चांगले नारी शक्ती म्हणा नारीमणी म्हणा आपल्याला लाभलेले आहेत, म्हणून स्वरांजलीकडून त्यांचा सत्कार छोटासा। నమస్కారం, నేను కల్పన అర్షన్పల్లి స్వరాంజలి నుండి ఇవాళ మన దగ్గర కుముద్ అంకారం గారు వచ్చారు। వాళ్ళు ఎరకలోని వాళ్ళంటూ సోలాపూర్లో ఎవరు లేరు అనుకుంటా, అయినా కానీ వాళ్ళ గురించి పరిచయం మనం వాళ్ళకే అడుగుని తెలుసుకుందాం। చెప్పొస్తే मी कुमुद भीमाशंकर अंकाరం తెలుగు ఎట్లా నాది శిక్షణ పూరా మరాఠీలో అయింది, అందుకోసం నాకు ఎక్కువ తెలుగు మాట్లాడడానికి రాదు, కొంచెం గ్రామర్ మిస్టేక్ ఉంటుంది। శక్యతో నేను మరాఠీలోనే మాట్లాడతాను। బ్యాక్గ్రౌండ్ అన్ని బయట ఇంట్లో అన్ని మరాఠీని ఉన్నదని ఎక్కడ నాకు తెలుగు రాదు। तर నేను కోఠే ఖాందాన్లకించి వచ్చిన, నా తల్లిగారు కోఠే మహేష్ అన్న అంటే ఇప్పుడు మహాపౌర అయిండు మహేష్ అన్న నా అన్న। మా తల్లిగారు రాజకారణంలో ఉండే, पण మేము ఎప్పుడు ఈ రాజకారణంలో లేకుండే। समाजसेवा మేము చూసినాము, पण ఎప్పుడు ఇట్లా నెత్తిలో రాలేదు కి మనం బి ఎప్పుడన్నా నగరసేవకు అవుతాం అని ఈ ఫీల్డ్లో వస్తామని। ఈ నశిబానితోని అచానక్ 2012 సాల్లో మహేష్ అన్న నాకు టికెట్ ఇచ్చిండు। యాక్చువల్ అప్పుడు నాకు ఏం బి అనుభవం లేకుండే। ఫస్ట్ అంటే కన్నా చౌక్లో ఫస్ట్ నేను కన్నా చౌక్లో లీలాడి వచ్చిన। అప్పుడు మహేష్ అన్నని నాకు విషయాన ఫోర్స్ చేసిండు కి నువ్వు మాట్లాడుతావు మంచిగా, అందరికి హెల్ప్ చేస్తావు, నీది బిహేవియర్ మంచిగా ఉన్నది, నేచర్ మంచిగా ఉన్నది, నువ్వు ఇట్లా అని మాకు కావాలి। అది కన్నా చౌక్ ఏరియాలో ఎవరన్నా ఇట్లా అని మా ఏం తల్లి అత్తగారు ఏమున్నాయి కదా అంకారం ఖాందాన్, అది మార్కండేయుల వాళ్ళు మాన్కరి, అందుకోసం అందరు పరిచయం అని సాపర్పేట ఏరియాలో నాది చుట్టాలు బి అట్లనే ఉన్నాయి, పరిచయం మందిలు బి బాగున్నది, దాని బెనిఫిట్ దీనిలో అవుతుంది। అందుకోసం నాకు కన్నా చౌక్లకించి మహేష్ అంతా టికెట్ ఇచ్చిండు। నేను 2012లో కాంగ్రెస్లకించి కన్నా చౌక్లకించి గెలిచి వచ్చిన। అంటే 5 వర్షం దాని తర్వాత 2017లో నేను గర్కులకించి గెలిచి వచ్చిన। మహేష్ అన్న పెండల నాకు గర్కుల్లో తీసుకున్నాను 2017। దాని అంతర్గత మీరు ఏమేమి చేసిండు? నేను నేను मराठीला स्पष्ट माట్లాడता। 2012ला मी जेव्हा नगरसेवक झाले तेव्हा खरं मला काहीच अनुभव नव्हता, पण आता झालेलाच आहे तर त्याला पूर्ण आपण न्याय द्यायला पाहिजे, हे माझं नेचर आहे। त्याच्यामुळं मी त्याला पूर्ण न्याय द्यायसाठी स्वतः त्यात उतरले। आणि पहिलं कसं होतं, घर किचन कट्टा आणि माझी मुलं इथपर्यंतच माझं बांधिलकी होती, पण जेव्हा मी बाहेर पडले तेव्हा कळलं की आपण समाजाला सुद्धा काहीतरी बांधिलकी आहोत, आणि मी त्याच्यातनं मी समाजामध्ये कामं करायला चालू केली। ऑलरेडी मी 2010-11 पासून वधूवर सूचक घरातनंच चालवत होते, कारण का मला ओळखी खूप असल्यामुळे कोणी लोकांनी विचारलं ना, अरे मला मुलगी पाहिजे माझ्या मुलासाठी, मला मी पटकन सांगणार की यांचा मुलगा आहे त्यांची मुलगी, असं करत माझं वधूवर सूचक मंडळ चालू झालं। आणि त्याचा फायदा मला जेव्हा मी 2012ला निवडून आले तेव्हा झाला की लोकांची ओळखी खूप वाढलेल्या होत्या त्याच्यातनं, आणि तोच त्याचा उपयोग मला या ह्याच्यात झाला। त्याच्यानंतर मी महानगरपालिकेत गेल्यावरती फर्स्ट मला मी गार्डन ह्याच्यामध्ये सभापती झाले, कारण मी त्याच्यावेळेला पाहिलं की सगळे सोलापूरमधले जे बागा होत्या सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या होत्या, सुकलेल्या होत्या, कोणी लक्ष देत नव्हतं। तर त्यावेळेला मी अधिकाऱ्यांना सांगून मागं लागून महेश अण्णाला म्हणलं मला गार्डन सभापती पाहिजे, म्हणल्यावर अण्णाने मला गार्डन सभापती केलं, आणि त्यावेळेला मी गार्डनसाठी काम करायला चालू केलं। कंटिन्यू सलग 2-3 वेळेला मी गार्डनची सभापती झाले। आणि ज्यावेळेला गुडेवार साहेब होते त्यावेळेला मी DPTC-मधनं, कारण त्यावेळेला आपल्या महानगरपालिकेमध्ये बजेट कमी होतं आणि गार्डनला कोण शक्यतो बजेट ठेवतच नाहीत, पण मी खास गुडेवार साहेबांच्या मागं लागल्यावर त्यांनी मला DPTC-तनं 6 कोटी रुपये मला मंजूर करून दिले, आणि सोलापूरमधल्या 13 बागा आपण त्याच्यामधनं डेव्हलप केल्या। अजून सुद्धा विंकर बाग जी माझ्या वार्डात नसताना सुद्धा मी डेव्हलप केली, आणि विणकर म्हणल्यावरती तिथं काहीतरी एक अशी निशाणी असावी म्हणून तिथं विणकरांचा पुतळा उभा केला, जो आता सुद्धा प्रत्येक वर्षी तिथं आपण दर वेळेला ह्याच्या कुठला तो त्या दिवशी आपण तिथं जाऊन सगळेजण सेलिब्रेट करतो विणकराचं दिवस। तर तसं त्या गार्डनमधनं मी काम केलं। अजूनही त्या उद्यानं माझी जी त्यावेळेला मी केलेली आहेत आता सुद्धा जिवंत आहेत, आणि आज बघितलं ना
तर रोज सकाळी जवळजवळ 500 ते 700 बायका, मुसलमान असू दे आपले हिंदू असू दे, सर्वजण वॉकिंगला येतात. कारण डॉक्टर लोक सांगतात सकाळी वॉकिंग करा. आणि पहिला तशा बागा नव्हत्या, पण मी ज्यावेळेला डेव्हलप केल्या त्यामुळे आता सगळ्या बागेमध्ये बघता तुम्ही ती लोक सकाळी वॉकिंगला खूप चालतात. योगा पण चालतं, त्या बागेत योगा चालतो. आपण त्याच्यासाठी जवळजवळ गर्दीच असते, सगळी गर्दी असते. त्याच्यानंतर मी कामगार कल्याण सभापती झाले. कामगार त्या समितीला कोण म्हणजे असं फालतूक समिती समजत होते, कोण ते समितीच घेत नव्हते. आणि त्यावेळेला मला म्हणले तुम्ही कामगार अण्णा शिवसेनेत गेले, मग मला म्हणले कामगार कल्याण सभापती घ्या म्हणले तुम्ही. मी म्हणलं या समितीत काय काम असतं म्हणलं, तर नाही तुम्ही करायला तुम्हाला आवडेल ना, करून दाखवा. मला त्यांनी चॅलेंज केल्यावर मी घेतलं चॅलेंज, चला म्हटलं. आणि मग मी त्याच्यावरती स्वतः 1 महिना अभ्यास केला. मग मला कळलं की कामगार कल्याणमध्ये सुद्धा खूप काम करण्यासारखं आहे, की त्याच्यामध्ये अपंगांसाठी एवढी कामं होतात. मग ते सगळं मी अभ्यास करून मी कामगारांचा खूप मोठा मेळावा केला. तो मेळाव्यामध्ये मला जवळजवळ आपले सोलापूर फक्त जिल्ह्यातले नाही शहरातलेच फक्त 7,000 अपंग लोक आले होते. बापरे, सगळ्यात मोठा हा अपंगाचा मेळावा झाला. त्याच्यामध्ये आपण लोकांना जे हँडिकॅप्स लोक होते, त्यांना कोणाला पाय नव्हते, कोणाला हात नव्हते, त्या लोकांना आपण हात पाय ते लावून दिलेत, कानाच्या मशीन्स दिल्या, काठ्या दिल्या आणि त्यांचे सगळं चेकअप झालं. ज्यांना लॅपटॉप्स पाहिजे होते ते लॅपटॉप दिले, ज्यांना व्हीलचेअर्स पाहिजे होते त्यांना व्हीलचेअरची मागणी होती ती दिली. हा असा मेळावा होता की ज्याच्यामध्ये जेवणापासून पूर्ण सगळ्या सोयी आम्ही दिवसभर त्यांच्यासाठी केल्या होत्या. म्हणजे ज्या क्षेत्रात जाल ते क्षेत्र पूर्णच करायचं, म्हणजे त्याचं काही शिल्लकच ठेवायचं नाही, असं झालंय. मग तुम्ही महिला आणि बाल कल्याण समितीचे सभापती पण होता. ते दुसऱ्या टर्मला झाले. त्याच्यानंतर लास्ट स्टेजला ना मी झोन सभापती झाले. झोन सभापती झाल्यावर मी ज्यावेळेला मंगळवारच्या झोनमध्ये गेलं तर तिथं मला कळलं की तिथले जे आपले स्टाफ, लेडीज स्टाफ आहेत, त्यांना बाथरूम संडासची सोय नाही तिथं. आणि त्या लोकांना जर जायचं असेल टॉयलेटला तर हिंगुलांबिका मंदिरची इथं जावं लागतं थोडं लांब. म्हणलं एक महिला जी दिवसभर तिथं काम करते तिने कुठं जायचं. मग मी ते ठरवून त्यावेळेच्या आपल्या आयुक्तांच्या मागं लागून आणि उपमहापौर आपले डोंगरे साहेब होते त्यांच्याकडनं बजेट घेऊन, महापौरांकडनं बजेट घेऊन, अलकाताई होत्या त्यांच्याकडनं बजेट घेऊन मी तिथं झोनची निर्मिती आपली तिथं केली. तिथं स्वतंत्र एक सभा आपलं कक्ष निर्माण केलं आणि महिलांसाठी बाथरूम संडासची सोय केली. आणि स्पेशल आमची ज्यावेळेला मीटिंग असती त्या मीटिंग मंगळवार बाजार असल्यामुळे आवाज असतो, त्याच्यामुळं बंदिस्त अशी आमची पूर्ण एसी हॉल आम्ही तयार केला. तो आस्थागायत तिथं हॉल रेडी आहे. म्हणजे जे केला ते आहे आणि जे कुणी केलं नाही त्याने ते तिथपर्यंत तुम्ही घेऊन गेला आणि ते केलंच पण. म्हणजे असं कळतंय की कुठल्या क्षेत्रात मध्ये पण तुम्ही सोडलाच नाही. सगळ्या क्षेत्रामध्ये जवळजवळ काही ना काही म्हणजे जे तुम्ही केलं ते ते लवकर हे होत नाही. तर एवढं सगळं म्हणजे तुम्हाला बाहेर पडण्याचं काहीच नव्हतं तरी पण तुम्ही एवढं केलात. म्हणजे नको नको म्हणताना पण सगळं झालं असं काहीतरी आहे. आणि तुमची कारकीर्द खरंच खूप गाजली. मी पण ऐकले आणि मी बघितले पण. तुम्हाला तेव्हा एवढी ओळख तर नव्हती पण तुम्ही जे जे काही केलात ते आत्ता पण तिथं ऐकू येतं. म्हणजे मला कन्ना चौकचं सर्कल आठवत आहे जे तुम्ही केलं. तिथं आस्थापनात आपण बघितलं आमदार खासदार होऊन गेले. कन्नाचं तुकाराम कन्नाचं पुतळा जे स्वातंत्र्य सैनिक आहेत पण कुणाचं लक्ष त्या पुतळ्याकडनं होतं. त्याची जी अवस्था होती एवढी बेकार अवस्था होती. मग महेश अण्णाच्या मागं लागून त्यावेळेला मी 18 लाख रुपये घेतले आणि 18 लाख घेऊन त्याचं सुशोभीकरण केलं. आणि सोलापुरातला पहिला हायमास्ट मोठा तो कन्ना चौकमध्ये उभारला आणि CCTV कॅमेरे पहिला कन्ना चौकच्या तिथं लागले गेले. त्याच्यानंतर मग आपल्या सगळ्या चौकामध्ये CCTV कॅमेरे लावण्यात आले नंतर आले. पण ही पहिला योजना ही मी अस्तित्वात आणली आणि कन्ना चौकामध्ये CCTV कॅमेरा आणि ते लावलं. खूप असं एकदम इतकं छान वाटायला लागलं ना ऐकून. म्हणजे एक महिला ठरवलं तर काय पण करू शकते. ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रात ती पूर्णपणे गाजवू शकते आणि ते टिकू पण शकते. आता तुम्ही महिला आणि बाल कल्याण समितीबद्दल सांगा, कारण सभापती तर होता. तुम्ही काय काय केलं तर तुमच्या तोंडानं मी ज्यावेळेला सेकंड टाइम 2017ला उभारले होते तेव्हा शिवसेनेमधनं निवडून आले, घरकुलच्या ह्याच्यामधनं निवडून आले. त्यावेळेला आम्ही विरोधक असून सुद्धा त्यावेळेला महेश अण्णांनी मला महिला बाल कल्याण सभापती केलं
आम्ही ॲक्च्युअली विरोधी पक्षात होतो, आम्हाला ते मिळत नव्हतं. पण अण्णाचं नियोजन फार सुंदर असायचं आणि त्यावेळेला ते आम्हाला महिला बालकल्याण मिळालं. त्यावेळेला मी अण्णाला म्हटलं सुद्धा, अण्णा आता 2 इलेक्शन आहेत तर महिला बालकल्याणमध्ये काम काय करणार? नाही जेवढं होतं तू कर म्हणले. बरं म्हटलं. आणि मग त्याच्यात मी स्वतःला एवढं झोकून दिलं की मी घरी जेवायला सुद्धा जात नव्हते. आणि मग महिला बालकल्याणाची कामं केली की जिथं स्टार्टिंगला सुरुवात केली मी जून जुलैपासून, की जी शाळेतली मुलं असतात, आपण आता बघतो की सध्या जी क्रेज आहे, शाळेत जायचं म्हणलं की मुलं नवीन दप्तर पाहिजेत, नवीन शूज पाहिजे, सगळंच नवीन नवीन पाहिजे. पण जे आपल्या महानगरपालिकेची मुलं शाळेत जातात त्यांना कुठलं दप्तर असतं? ते कुठलं तर आपली पिशवीमध्ये पाटी आणि ते घेऊन स्कूलला जातात. मग त्यांच्यासाठी आम्ही काय केलं की त्यांना दप्तरमध्ये पूर्ण सर्व साहित्य, पॅड्स पासून कंपास पासून टिफिन बॉक्स बॉटलपर्यंत आपण त्यांना बॅगमध्ये घालून प्रत्येक महानगरपालिकेच्या सर्व शाळांना आपण दिली, म्हणजे जेणेकरून महानगरपालिकेचे विद्यार्थी पण त्यांना पण ते मिळावं म्हणून. हो ना, त्याच्यासाठी त्यांना पण असतंय, पण घरची परिस्थिती नसल्यामुळे आपण तो आणि बाकीच्या उपक्रम शाळेला राबवला. कसं पालक देतात, हो. पालकापर्यंत ते जात नाही. हो. आणि मला वाटतं तुम्ही सगळ्यात जास्त निधी म्हणजे जेवढं मिळालं तेवढं ते खर्च केला. सगळ्यात हायएस्ट निधी मीच कमी वेळेमध्ये सगळ्यात जास्त हायएस्ट निधी जवळजवळ मला वाटतं 4 कोटी निधी मीच खर्च केला. कारण मी स्वतःला त्याच्यात एवढं झोकून दिलं ना की प्रत्येक महिन्यामध्ये माझा एक तरी उपक्रम असायचाच. जसं पंचमी आलंय की मी सर्व महानगरपालिकेमधल्या सगळ्या स्टाफसाठी, सगळ्या नगरसेवकांसाठी मी झोक्याची सोय केली. आपण बघतो की सोलापूर शहरामध्ये नागपंचमीला सगळ्या गल्लीगोळामध्ये आपण झोके मारले जातात. तर महानगरपालिकेतल्या ज्या महिला असतात त्या दिवशी कसं असतं, महानगरपालिका चालू असते, मग त्यांना पण त्याचा आनंद मिळावा, सुट्टी नसते, त्यांना पण तो आनंद मिळावा म्हणून मी महानगरपालिकेमध्ये पण झोका बांधला आणि बाहेर पण प्रत्येक आपल्या चौकामध्ये ती झोके बांधून ती सोय केली. त्याच्यानंतर रक्षाबंधन आलं. रक्षाबंधनच्या टायमाला आम्ही काय केलं, बचत गटाच्या ज्या महिला असतात त्यांच्या हाताला पण आपण काम मिळालं पाहिजे. त्यांनी ज्या राख्या तयार केलेल्या असतात त्यांना बाजारपेठ मिळावी म्हणून आपण त्यांना स्टॉल लावून दिले आणि ते मोफत स्टॉल दिलेत की जेणेकरून त्यांना काहीतरी उत्पन्न मिळावं. आणि ह्या महानगरपालिकेकडनं आपण ते त्यांना स्टॉल लावून दिले. त्याच्यानंतर रक्षाबंधन झाल्यानंतर आले आपलं गणपतीला पण त्यांना आम्ही परत स्टॉल दिलं आणि आमच्या महिला मंडळाचा गणपती स्वतः आम्ही स्थापन केला. ते जर झालं दसरामध्ये आम्ही बतकम्माचा खेळ केला, दांडियाचा खेळ झाला आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक एरियात म्हणजे सोलापूरच्या 4 भागामध्ये आरोग्य शिबिरे घेतली. असं नाही की आरोग्य शिबिर कुठल्या एकाच टिपिकल एरियामध्ये घेतली. जसं आता बघतो आपण काही नगरसेवक असतात, सभापती असतात की त्या जर दक्षिणचे असले तर फक्त त्यांनी कार्यक्रम दक्षिणमध्येच घेतात. मी तसं न करता पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर 4 भागामध्ये माझे आरोग्य शिबिरे झाले. महिला बाल कल्याण म्हटल्यानंतर सगळीकडेच पाहिजे, पण तसं होत नाहीत ना, तसं होत नाही. आरोग्य शिबिरे झाली. त्याच्यानंतर कॅन्सर मशीन आणलं मी, कारण का मी ज्या घरकुलमध्ये राहते, नगरसेविका आहे, तिथे लोक बिडी करतात. बिडी करतात त्यांना कॅन्सर हा हमखास होत असतो, कारण बिडीमुळे कॅन्सर होतो. पण ते चेकअप करायला जात नाहीत आणि मग जेव्हा लास्ट स्टेजला त्यांना कळतं त्यावेळेला त्यांच्याकडे पैसे पण असतात आणि त्याची जी फी असते ते त्यांना परवडत नाही. त्यांच्यासाठी मी कॅन्सर मशीन घेतलं आणि ते कॅन्सर मशीन मला घरकुलमध्ये बसवायचं होतं. पण मशीन आलं, पण माझं बॅड लक असं झालं की माझी कारकिर्दी त्यावेळेला संपली आणि त्या मशीनला कसं एक स्वतंत्र खोली पाहिजे होती. ज्या वेळेला तिथं घरकुलमध्ये आपल्या महानगरपालिकेमध्ये पडीक होतं ते झोन, त्याच्यामुळे तिथं ते मिळालं नाही. नंतर आरोग्य विभागाने नंतर आपण बांधलं. मी अधिकाऱ्यांना पण सांगितलं की ते मशीन तिथं बसवा म्हणून, पण त्यांनी ते डफरीनमध्ये बसवलं. कुठं तर ते झालं. आणि आपण ज्यावेळेला कोरोना पिरियड झाला त्याच्यानंतर पाहिलं की ज्या आपल्या महानगरपालिकेचे दवाखाने आहेत तिथल्या लोकांना पाणी स्वच्छ मिळत नाहीत. ते लोक पाण्यासाठी इकडं तिकडं आजूबाजूला शेजारी मागतात. त्याच्यासाठी मी आरो मशीन्स बसवले. भावना ऋषीमध्ये बसवलं, गोलचवडीला बसवलं आणि जिजामाताला पण मी बसवलं. अशा 3 ठिकाणी आपण ते आरो मशीन्स बसवले त्याच्यासाठी. तेच ना, म्हणजे जे शक्य होईल ते पूर्णच करून टाका, काही हेच नाही. त्याच्या व्यतिरिक्त महिलांना हाताला काम मिळावं. ज्या महिला शिक्षित नाहीयेत, 10वी झाले 12वी झालं, त्यांना कुठे जॉब मिळत नाहीत, त्यांनी घरातनं काहीतरी काम करावं, त्यांना 4 पैसे मिळावेत. त्याच्यासाठी आम्ही काय केलं, साडीला गोंडे लावायचे क्लासेस त्यांना दिले आणि त्याचं मटेरियल सुद्धा आम्हीच दिलं की तुम्ही शिका आणि तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहा. आज मी माझ्याकडे ज्या महिला शिकल्यात आज स्वतः त्या साडीला गोंडे लावतात. आज आपण बघतो त्यावेळेला साडीला गोंडे लावायचं म्हणलं तर 70-100 रुपये खूप झालं, पण आज 400-500 शिवाय साडीचे गोंडे लावले जात नाहीत.
आज परवा मी एक ठिकाणी पाहिलं तर 800 रुपये ती बाईनी सांगितले साडीला कोंडे लावायचे, डिझाईन बघून. म्हणजे ज्या महिलांना मी शिकवलं त्या महिला स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त साडीला कोंडे झाले. ब्युटी पार्लर घेतलं. ब्युटी पार्लरमध्ये सुद्धा 2 प्रकार होते की जो 3 महिन्याचा कोर्स होता तो त्यावेळेला 10% त्यांनी विद्यार्थिनींनी भरायचे होते. मग काही जणांना ते भरणं होत नव्हतं, तरी पण आम्ही काही ज्यांना जे झालं त्यांच्याकडनं आम्ही तो क्लास पण दिला त्यांना, पूर्ण त्यांचा 3 महिन्याचा कोर्स. आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्याला छंदवर्गमध्ये आम्ही त्याला डायव्हर्ट केलं, जो 10 दिवसाचा क्लास होता त्याला 15 दिवस करून सर्व साहित्य आमच्याकडनंच, त्याच्यात पर्सनल मेकअप म्हणजे स्वतःचा जे मेकअप आपण ब्युटी पार्लर जर साध्या कार्यक्रमाला करतो तो स्वतः घरात करता यावा म्हणून याचं आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही शिबिरं दिली ब्युटी पार्लरची. आणि MSCIT प्रत्येक स्कूलमधल्या मुलींसाठी आम्ही MSCIT टॅलीचा कोर्स दिला. त्याच्या व्यतिरिक्त महिला बालकल्याणमधनं 1,30,00,000 रुपये शाळेच्या मुलांसाठी, जे आपल्या शाळेच्या मुली बसनी जातात त्यांना बस पाससाठी आपण दिले. परिवहनला 1,30,00,000 रुपये आपण परिवहनला दिले. त्याच्यासाठी लोकांना त्याचा फायदा पण झाला. आता पण व्हायला लागलाय. आता सुद्धा माझ्याकडे शाळा येतात, मॅडम काय पण करून आम्हाला ते मिळवून काहीतरी म्हणलं बरोबर सांगते म्हणलं. पण कसं झालं मॅडम 4 वर्ष झालं महानगरपालिका काय कसं घ्यायचं ते तुमच्याकडून कळेल. कमीत कमी म्हणजे कुणाकडे गेले तर आपली कामं होते ते लवकर समजतात तुम्हाला बघून. आणि सध्या काय करताय? सध्या आता ह्या वेळेला मी उभारले होते, पण सगळे लोक सगळ्यांना माहिती आहे. कसं आहे, ज्या वेळेला देवेंद्र दादा आमदार त्यांना वरनं जरा फोर्स आला की मी शिवसेनेत, मी BJP मध्येच गेलेले, भाजपमध्येच प्रवेश केला, पण काही कारणात मला तिकीट देता आलं नाही. कारण रणजिताताईंना तिकीट द्यायचं होतं म्हणून पालकमंत्र्यांचा फोर्स होता आणि देशमुख मालकांचा आणि देवेंद्र दादांच्या दोघांच्या उत्तरांमध्येच्या ह्याच्यामध्ये माझं तिकीट कट झालं. मग कट झाल्यावरती मला शिवसेनेने ऑफर केली की तुम्ही आमच्याकडनं उभा राहा म्हणून. कारण का माझा 2012चा तो प्रभाग आहे आणि मी त्या प्रभागामध्ये कामं एवढी केलेली की त्यावेळेला केलेली कामं अजूनही लोक माझी नाव घेतात. त्यावेळेला लोकांना पाणी मिळत नव्हतं, तर ज्या वेळेला मी 2016ला महानगरपालिका माझ्या पहिली टर्म संपत होती त्यावेळेला काळम पाटील साहेबांना सांगून, ज्या वेळेला पूर्ण पाणी येत नव्हतं, लोक असं टोपलीमध्ये धरून धरून पाणी गोळा करायचे, नळ खाली घेऊन पाणी भरायचे. पण आज अजूनपर्यंत 10 वर्ष झालेली आहेत, दुसऱ्या मजल्यापर्यंत बिना मोटरचं पाणी चढतं. एक काळम पाटील साहेबांनी मला खरंच त्यावेळेला खूप मदत केली की जे आपलं दयानंद कॉलेज तिथं आपलं मेन सोर्स आहे, तिथनं जी पाईपलाईन आहे ती लास्ट, त्याचा स्टेज आपला मंगळवार बाजारला शेवट होता, माझ्या घराजवळ बाकड्याची तर लास्ट होतं. त्याच्यामुळे तिथं सोडलेलं पाणी आपल्या घरापर्यंत कधीच पोचत नव्हतं. त्यामुळे मंगळवार बाजारच्या लोकांना कधीच पाणी मिळत नव्हतं. हमेशा तिथं ओरड असायची. पहाटे 4:30-5 पासून लोक माझ्याकडे यायचे, मॅडम पाणी आहे लेकिन हमको पाणी नाही मिला. शेवटी काळम पाटील साहेबांनी मी तिथं नवीन हे केलं, पाईपलाईन्स नवीन घातले आणि टप्पा चेंज केला आणि संध्याकाळचा 4:30चा टप्पा केला. त्याच्यामुळं आज सुद्धा 4:30चा टप्पा आहे. 4:30-5 आलेलं पाणी संध्याकाळी 10:30-11 पर्यंत पाणी असतं. त्यामुळं अजूनही ते लोक मला आठवण करतात की मॅडम तुम्ही गेलात पण आम्हाला पाणी दिलेलं आहे, तुम्ही परत आमच्याकडे या. म्हणून मी म्हटलं 3 नंबर प्रभाग मला पाहिजे, मी तिथंच उभारते. आपण नाईलाज झालं की दोन्ही देशमुख मालकांचे आणि देवेंद्र दादाच्या ह्याच्यामध्ये माझं तिकीट कट झालं. मग मी शिवसेनेतनं फॉर्म भरला, माझं AB फॉर्म सुद्धा मला मिळाला होता. पण वरती काय झालं, आमचं पॅनल एवढं स्ट्रॉंग होतं की सगळीकडे गैरव्यवहार चालू झाले की BJPची 40 सीट पडणार. आणि ती बातमी गेली मुख्यमंत्र्यांपर्यंत. मग त्यांनी देवेंद्र दादाला सांगितलं की तुमच्या आत्या आहेत समजून सांगा आणि मागं घ्यायला सांगा, काहीतरी ते आपण करू त्यांच्यासाठी. मग एक आता घरचा माझा मुलगा आहे, मला या राजकारणात आणलं महेश अण्णांनी आणि महेश अण्णांना मी गुरुदक्षिणा दिली, समजून मी मागं घेतले. बरोबर, फक्त त्याच्यासाठी मोठं मन लागतं त्याच्यासाठी, ते पण आहे. आणि देवेंद्र दादा जे करतात ते चांगलंच करतात. आज देवेंद्र दादाचं काम बघतात, कुठं ना कुठं देवेंद्र दादा माझ्यासाठी करतील, पालकमंत्री सुद्धा करतील. त्या पालकमंत्र्यांनी सुद्धा मला शब्द दिलाय की ताई तुमच्यासाठी आम्ही कुठं तर काहीतरी करू. आज तुम्ही आमच्या शब्दाला मान देऊन मागं घेतला, त्याच्यामुळे आज आमचे 87 सीट आलेले आहेत, एक स्वीकृत वाढलेला आहे. आम्ही तुम्हाला कुठंतरी चान्स देऊ, त्या याच्यावरतीच मी शाळा. नाही, तुमचं कार्य काय कमी नाहीये, भरपूर कामं केली. कारण नगरसेवक होऊन कितीतरी दिवस फक्त त्याला काय म्हणतात सत्कार स्वीकारण्यामध्ये जातात, त्याच्यानंतर बघूत नंतरचे लास्ट वर्ष म्हणून पण गप्पा बसणारे नगरसेवक मी पाहिले.
काम म्हटलं तर एवढं, पण तुम्ही जे झोकून देऊन काम केलं आणि तुमचं नाव खूप आहे आणि तुमचे कार्य अजून पण ते टिकून आहेत. पण आत्ता मी ऐकलंय रिसेंटली सहकार भारतीतर्फे काहीतरी हो, त्या लोकांनी मला ऑफर दिली हो. की मॅडम तुम्ही आता महानगरपालिकेत तर नाही आहे तर आमच्यासाठी काम करा, आम्हाला तुमच्यासारख्याच तडफदार महिला पाहिजेत. मग बरं म्हटलं चालतंय, म्हणून मी आज तिथं उपाध्यक्ष म्हणून आहे. सहकार भारतीचा मोठा प्रोजेक्ट आहे, वुमन्स विजन म्हणून आहे, तो आपल्या नॉर्थकोटमध्ये होणार आहे. 24, 25, 26 एप्रिलला तो कार्यक्रम आहे की महिलांना व्यासपीठ मिळावं, त्यांना बाजारपेठ, जे मी महिला बालकल्याण बंद करत होतं तेच काम इथं आहे, पण हे मोठ्या लेवलवरती आहे. जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधनं सर्व लोक त्या स्टॉलसाठी येणार आहेत आणि आपल्या सोलापुरातल्या महिला जे काही उत्पादन तयार करतात किंवा आता आपण म्हणतो चादरी हे म्हणा, पापड लोणची म्हणा, आपल्याकडचे जे आंध्रची लोणचं म्हणा आणि साऊथ इंडियन पॅटर्नचे सगळे पॅटर्न्स म्हणा. आता बघा तुम्ही काय काय महिला घरात बसून पंचधातूचे दागिने तयार करतात, ते आहेत. तर अशा लोकांना बाजारपेठ मिळावी म्हणून त्या लोकांना सगळ्यांना मी ह्याच्यामध्ये चान्स देत राहिलेले आहे. त्यांना आपण स्टॉल फ्री ऑफ कॉस्ट देत राहू. त्याच्याबद्दल अजून थोडंसं डिटेल्स. नाही, खूप चांगला आहे हा प्रोजेक्ट, सरकारचा आहे आणि ह्याच्यामध्ये आता जवळजवळ 100-125 स्टॉल्स आहेत. आपण सर्व महिलांना तो फ्री ऑफ कॉस्ट देणार आहेत. वरच्या पातळीवर ते प्रोग्राम असल्यावरती जवळजवळ मला वाटतं ह्याच्यामध्ये जयकुमार गोरे साहेब सुद्धा येणार आहेत उद्घाटनला आणि महिलांना चांगलं व्यासपीठ मिळावं हा आमच्या ह्याच्यातनं उद्दिष्ट आहे. आणि लास्ट दिवशी मला वाटतं आपलं बदकम्मा पण होईल. हो, त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम पण आहेत. म्हणजे सोलापूरमध्ये जेवढे कास्टचे लोक आहेत प्रत्येकांचं एक काहीतरी वेगळं आहे, म्हणजे त्यांचा तो सांस्कृतिक पारंपरिक कार्यक्रम तिथं असावा. जसं आता गुजरात्यांचं गरबा आहे, मारवाड्यांचं दांडी आहे, तसं पद्मशाली तेलुगूचं आपलं बदकम्मा आहे. सगळ्याचं नियोजन आपण तिथं केलेलं आहे. अजून काय काय पुढचं तुमचं ध्येय, म्हणजे काय करणार आहात तुम्ही? ठरवलं तर ते होईलच, त्याच्यात शंका नाही. खूप आहे. महिलांसाठी मला ऍक्च्युअली ना गारमेंट्स हब मध्ये उतरायचं आहे. कारण आज बघतो आपण महिला, मी त्यावेळेला असताना सुद्धा मशीन वाटप केले होत्या महिला बालकल्याण मधनं आणि प्रत्येक वर्षी वाटप केलं जातं. कधी एका वेळेला जाऊन ते एकदा जमत नाही, पण आतापर्यंत 2-4 वेळा फिरदोसच्या टायमाला झालं, माझ्या टायमाला झालं, कारभारीच्या टायमाला झालं. तर त्याच्यामुळं आपण महिला बालकल्याणमधनं हमखास महिलांसाठी मशीन वाटप करतो. तर महिलांच्या हाताला काम मिळावं म्हणून मला गारमेंट हबमध्ये उतरायचं आहे की महिलांना एक स्पेशल स्वतंत्र असं एक मस्त अस्तित्व मिळावं त्याच्यात. म्हणजे काहीतरी महिलांनी महिलांसाठी केलेलं असंच. ज्यावेळेला मी कामगार कल्याण सभापती होते, मी ज्याला आपण मेळावा, अपंग मेळावा घेतला, मग त्याच्यामध्ये लोकांची जी काही मागणी होती की त्यावेळेला तर त्यांचे सगळ्यांचे पायाचे हाताचे सगळे मेजरमेंट घेतले, पण जे व्हील चेअर्स वगैरे जे होते ते ज्यांच्याकडनं मागणी होती ते आम्ही सगळी लिहून घेतली. पण त्यावेळेला महानगरपालिकेमध्ये त्यावेळेला पैसे नव्हते आणि आयुक्त साहेब थोडंसं पुढं मागं झाले. मग त्यावेळेला आम्ही सगळीकडनं जर चौकशी केली आणि जयपूरच्या संस्थेकडनं आपण फ्री ऑफ कॉस्ट सर्व साहित्य, जवळजवळ 23 लाखाचं इन्स्ट्रुमेंट्स आपण फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला मिळालं आणि ते नंतर आपण सर्वांना बोलून दिलं. त्यावेळेला काळम पाटील साहेबांनी माझ्या पाठीवर थाप दिली की आज महानगरपालिकेतला 1 रुपया सुद्धा न खर्चता तुम्ही सोलापूर शहरासाठी 23 लाखाचे इन्स्ट्रुमेंट्स आणलेत म्हणून. हा एक विशेष कार्यक्रम त्यावेळेला झाला होता. तुमचं प्रत्येक कार्य थाप देण्याच्या काय त्याच्यावरच आहे. आणि एक सुकन्या योजनेबद्दल. हा, सुकन्या योजना खूप दिवसापासून रगडली होती, ती करायची होती पण ती झाली नाही. मग त्याच्यावरती सुद्धा आम्ही पाहिलं, कारण खूप दिवसापासून लोकांचे अर्ज होते की जे 3 वर्षाच्या पहिली मुलगी झाली आणि त्याच्यानंतर दुसरी मुलगी झाली तर आपण तो अर्ज करायला पाहिजे महानगरपालिकेमध्ये. केल्यानंतर त्यांना आपण 5,000 रुपये 25,000 रुपये असं त्याचे चार्जेस आहेत वेगवेगळे. हा, तर ती आम्ही सुकन्या योजना राबवली आणि लास्ट पिरियडला ती सुकन्या योजना आली. त्यामुळे आम्हाला जास्त सर्वे करायला टाइम मिळाला नाही, तरी पण आम्ही 10 लोकांना 10 मुलींना तर आम्ही 25,000 रुपयाचं चेक दिले. हा, चेक दिले. ती कंटिन्यू करा म्हणून सांगितलं पण त्याच्यानंतरच्या सभापतीने ते कंटिन्यू केलं नाही. हा, तेच नाही बघा, तुम्ही जसं स्टडी करून ते सगळं केलं तसं प्रत्येकीला जमतच असं नाहीये. पण माझं इव्हन असं आहे की जे कोणीही त्या पदावर जातील ना, मागच्या सभापतींनी काय केलंय आणि त्याला आपण पुढे कसं न्यायला पाहिजे हे त्यांनी विचार करायला पाहिजे. पण बघायला पाहिजे, ते तर कंटिन्यू करायचं. कसं जनता काय म्हणते, अवा हे 1 वर्षीच फक्त मिळालं, पुढच्या वर्षी आम्हाला महिला बालकल्याणमधनं काहीच मिळालं नाही. हा, ते असं लोकांच्या मध्ये ही भावना निर्माण होते. प्रत्येक ह्याच्यासाठी काही ना काही असतं.
पण लोकांना तिथपर्यंत पोहोचत नाहीत किंवा माहीतच नसतं की आपण कुठं जावं. भरपूर योजना आहेत, लोक त्याच्यामुळे त्या तुम्हाला पोहोचत विचारते नाहीत. की कुठं गेलं तर ते काम होईल किंवा संस्थेचं असेल किंवा दुसरं काहीतरी असेल, काही योजना असतात. आणि मी सांगू का, खूप जणांना तर कुठली योजना माहीत पण नसते. असं आहे, एवढंच ऐकलेलं असतंय, पण कुणाच्या माध्यमातून जावं, ते तिथपर्यंत जावं, तिथपर्यंत गेल्यानंतर पण ते करतील का नाही ते शंकाच असते. कारण इतके हेलपाटे घालायला लावतात ना, त्याच्यानंतर ती बाई फाकते, जाऊ दे, करायचंच नाही, आपण जेवढं आम्ही अजून याच्यामधनं महिलांना मशीन शिकवण्याचं पण क्लासेस घेतले, जे चंदवर्क मध्ये बसवले होते. 15 दिवसाच्या ह्याच्यामध्ये महिलांना ज्यांना मशीन चालवायला येत नाही त्यांना मशीन शिकवायचं पण शिकवलं. असे पर्स करायचे पण बघितले, म्हणजे तिकडूनच आलं होतं. काही महिलांना एकत्र बोलवायचं आणि ते फ्री ऑफ कॉस्ट शिकवलं. सगळं मटेरियल सगळं आमचंच असायचं, मटेरियल फक्त तुम्ही या आणि शिका. ते पण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. ते जे योजना आहेत ना, ते त्याचे फायदे खूप जणांना झालेत. त्याच्या व्यतिरिक्त नुसतं आम्ही हाच नाही तर छंदवर्ग मधनं आम्ही आपलं होतो होम मिनिस्टर, त्यावेळेला आपल्या टीव्हीवरती खूप फेमस झालं होतं होम मिनिस्टर. तर त्याचे जवळजवळ आम्ही 25 प्रोग्राम घेतले सोलापूरमध्ये होम मिनिस्टर वर्षभरात. सगळ्या जे नगरसेवक मागतील त्यांच्या एरियामध्ये होम मिनिस्टरचा कार्यक्रम दिलेला आहे. होम मिनिस्टर सगळीकडे झालं, फेमस झाला तो महानगरपालिकेचा होम मिनिस्टर कार्यक्रम. आता जर आम्हाला करायचं असलं, आता परत महिला बाल कल्याणला विचारायला लागतं जाऊन. महिला बाल कल्याणचे सभापती आता ज्या बसतील, नाही तुम्हाला अजून तर घेऊन जावं आलेलं लागेल, नाही. कारण हे योजना त्याच्यामध्ये आहे आणि ते करायलाच पाहिजे म्हणून तुम्ही ठामपणे सांगू शकता. कारण ते तिकडून सभापती आलेलं आहे. स्ट्रॉंग पाहिजे. त्या जाऊन आयुक्तांकडनं बजेट हे एक जरी योजना करायची असलं तर ना जवळजवळ 15 ते 16 टेबलावरनं फाईल फिरावी लागते. ती माहिती असायला पाहिजे. ते कळत नाही ना, कुठल्या कुठं फाईल अगोदर द्यायचं, मग त्याच्यानंतर ते कोणाकोणाकडे फिरणार. आपलं उद्दिष्ट जर चांगलं असेल ना, आयुक्त सुद्धा आपल्याला मदत करतात. ते तर उद्दिष्ट चांगला पाहिजे. पण मेन तर तेच आहे की लोक जरा पुढे यायला घाबरतात, कारण एवढ्या ठिकाणी फाईल फिरून ते होत आहे का नाही, आणि तेवढ्याला हे खर्च पण होत आहेस ना, येणं जाणं त्याच्यामध्येच थकतात. आणि जर चांगलंच केलं तर नो प्रॉब्लेम, आम्हाला पण करायचंच आहे, बघा कुठे लागतंय का. कारण होम मिनिस्टर जागोजागी कसं तेवढंच एक दिवस त्या एरियातल्या महिला खुश होतात त्या प्रोग्राममुळे. आणि ह्याच्यामधनं MPCच्या मुलांना आम्ही 25,000ची देणगी दिली वाचनालयाला त्यांच्या पुस्तकासाठी, आपल्या म्हणजे कुठलं क्षेत्र न सोडता. आणि आता मला वाटतं आम्हाला जर काहीतरी करायचं असेल तर तुमच्या माध्यमातून गेलं तर ते लवकर, कारण कसं आहे, माहिती असलेल्या लोकांकडे गेलं म्हणजे तुमच्याकडे आलं तर ते नक्की तुम्ही तिथपर्यंत जाल, अरे हे योजना ह्याच्यामध्ये आहे, यांना करून द्या म्हणून तुम्ही ठासून सांगू शकता, आम्ही नाही सांगू. आता मी सहकार भारतीमध्ये मला त्यांनी बोलवलं, त्यांनी घेतल्यावरती मी एकच विचार केला की माझ्या पूर्व भागातल्या महिलांना याचा फायदा व्हायला पाहिजे, आणि सर्वांना सगळ्यांना बोलवलं आणि फ्री ऑफ कॉस्ट केल्यामुळे चांगलं झालं. फ्री ऑफ कॉस्ट देणं खूप आहे, आणि ते फ्री ऑफ कॉस्ट दिल्यामुळे ना लोक आहे त्या छोट्या म्हणजे कमी कॉस्ट मध्ये चांगल्यात चांगल्या वस्तू. तर बचत गटाच्या लोकांनी किती कमवणार 3 दिवसात, आणि त्याच्यामधले त्यांनी जर 5-6 हजार जर त्या रेंट दिलं तर त्यांना काय मिळणार म्हणून त्याच्यासाठी आम्ही ते कमी कॉस्टच वाढवणार ना, हे रेंट देण्यासाठी. आणि कमी मध्ये, आणि तुम्ही जे फूड वगैरे पण स्टॉल्स येणार आहेत त्याच्यासाठी आम्ही महिलांना फ्री ऑफ कॉस्ट स्टॉल देत राहिलो होता. ते योजना तर आहेच आहे. आणि ठीक आहे, मला वाटतं ह्याच्यापेक्षा जास्त अजून कोण करू शकेल एवढ्या छोट्याशा कालावधीत. जेवढं माझ्या हातनं होतं तेवढं करते, समाजसेवा जेवढे करायचे तेवढं करायचं. मी जिथपर्यंत ऐकले तुम्ही कोणाकडून पैशाची पण अपेक्षा कधीच नाही घेत, मी कधीच घेत. आणि भांडणं सोडवायची म्हणजे समुपदेशन पण करता, हे पण करता. खूप खूप बरेच लोक माझ्या घरी येतात, घरात घरगुती भांडणं असतात त्यांची, जागेचं काहीतरी वाद असतं. कारण बरेच लोक कसे असतात, पैसे घेतल्याशिवाय न्याय करत नाहीत. पण ते मी कधीच कोणाकडे 1 रुपया घेत नाही. उलट ते जेव्हा जेव्हा माझ्याकडे त्यांना मी चहा पाजून पाठवते त्यांना. ते मी बघितलंय. आणि तुमचा स्वभाव म्हणजे असं वाटत नाही की मी एवढ्या पदावर पोचले होते, तेवढ्या पदावर पोचले. आजकाल एखादं छोटंसं जरी पद मिळालं तरी किती डोक्यावर चढतं, डोक्यापर्यंत जातं त्यांच्या. आमच्या वडिलांची अजून पण तुम्ही जमिनीवर आमची जी दिलेले संस्कार आहेत ते संस्कार आमचे संस्कार हॅट्स ऑफ आहे. त्याला दुसरं काय हेच नाहीये. तू आहे तू नाही, अगदी घरात गेल्यावर फुलं देऊन तू थोडं घाल मी थोडं घाल इथपर्यंत तुमचं म्हणजे इथपर्यंत तुम्ही विचार करता बारीकच्या बारीक गोष्टीमध्ये, ते खूप छान आहे. आणि कुणाला असं नाराज कधी बघितलंच नाही तुमच्यावर बोलल्यावर किंवा घरी आल्यावर
किंवा दुसरं कुठंही खूप मान देता. म्हणजे तुमचं तर मान आहेच आहे, पण आलेल्या व्यक्तीला पण कसं मान द्यायला पाहिजे ते तुमच्याकडूनच शिकलं पाहिजे. असंच आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये कसं फक्त पुरुषच आहेत असं नाही आहे आजकाल. नाहीये. तर स्त्रिया पण भरपूर काही करू शकतात. तुमच्याकडून बघून तर अजून जास्त इन्स्पिरेशन आलं की आम्हाला पण काहीतरी करायचं आहे. तर पुढील कारकिर्दीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि बोलावल्यानंतर आल्याबद्दल धन्यवाद.